जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धीनं जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. शिष्य गुरुकडे गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, महाराज आम्हाला संसार दुःखातून मुक्त होण्याची इच्छा आहे आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा. मग संसार दुःखाच्या निवृत्तीचा आणि परमानंदाच्या प्राप्तीचा उपाय विचारल्यानंतर सद्गुरूंनी विचार केला की यांना मोक्षाची इच्छा आहे आणि मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होत असताना ज्ञान सांगावं लागेल. म्हणून ज्ञान सांगण्याकरता गुरु महाराज आरंभ करतात आणि ज्ञान सांगत असताना सांगतात की बाबांनो, तुम्हाला ही जी इच्छा होती हा तुमचा भ्रम आहे. म्हणजे दुःखाच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची तुम्हाला जी इच्छा होते हा तुमचा भ्रम आहे. कसं काय भ्रम आहे? कारण तुम्हाला इच्छा व्हायला नाही पाहिजे. का? कारण तुमचा आत्मा ब्रह्मरूप आहे, तुम्ही ब्रह्मरूप आहात आणि ब्रह्माच्या ठिकाणी दुःखाचा कधीच संबंध नाही, कालत्रयी संबंध नाही. आणि आत्मा हा ब्रह्मरूपच आहे आणि ब्रह्म आनंदरूप आहे, म्हणून तुमचा आत्मा आनंद स्वरूपच आहे. म्हणून तुम्हाला आनंदाची प्राप्ती असताना आनंदाच्या प्राप्तीची इच्छा होते आणि दुःख तुमच्या ठिकाणी कालत्रयी नसताना तुम्हाला दुःखाच्या निवृत्तीची इच्छा होते. म्हणजे हा तुमचा काय आहे? भ्रम आहे, भ्रम. बरं. मग शिष्याने विचारलं किंवा आत्मा आनंदरूप आहे, मग विषयाची प्राप्ती झाली, आनंद कसा होतो? तर मग सद्गुरूंनी सांगितलं की विषयाची प्राप्ती झाली, इच्छा जी होते त्याचं कारण आहे की ज्या वेळेला विषयाची इच्छा निर्माण झालेली असते, विषयाची इच्छा निर्माण झालेली असते त्यावेळेला विषयप्राप्तीची इच्छा निर्माण झाल्यावर मनुष्य विषयप्राप्तीकरता धडपड करतो आणि विषय प्राप्त झाल्यावर क्षणभर वृत्ती स्थिर होते आणि क्षणभर वृत्ती स्थिर झाली की ती अंतर्मुख वृत्ती होते आणि अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याच्या आनंदाची प्रतीती येते. वास्तविक तो आनंद विषयप्राप्तीचा नसतो, विषयाचा नसतो, तो सुद्धा आनंद कशाचा असतो? आत्म्याचाच असतो. फक्त विषयप्राप्तीच्या योगानं क्षणभर वृत्ती स्थिर होत असते आणि त्या स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याच्याच आनंदाची प्रतीती येते. पण विषयाची प्राप्ती आणि अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाची प्राप्ती किंवा आत्मानंदाचं प्राकट्य हे एका काळी होत असल्यामुळं जीवाला असं वाटतं की हा आनंद कशाचा आहे? विषयाचा आहे. वास्तविक तो आनंद विषयाचा नसतो, तो आनंद कशाचा असतो? आत्म्याचाच आनंद असतो. म्हणून विषयात आनंद मुळीच नाही, आत्माच आनंदरूप आहे आणि आत्माच आनंदरूप असल्यामुळं तुम्हाला आनंदाच्या प्राप्तीची इच्छा व्हायला नाही पाहिजे. तुमचा आत्मा आनंद स्वरूप आहे असं सांगितल्यानंतर शिष्याने सांगितलं, महाराज ठीक आहे, तुम्ही जे सांगताय की आत्मा आनंदरूप आहे, विषयात आनंद नाही, हे मला तुमच्या कृपेनं चांगलं पटलं, समजलं. पण काय? पण आम्ही अजून एक विचारलं होतं तुम्हाला की आम्हाला आमचं दुःख निवृत्त व्हावं, आमचा संसार दुःख जावं, अशा प्रकारचा उपाय सांगा म्हणून तुम्हाला विचारलं होतं. तर तुम्ही त्याचा उपाय सांगितला की तुमच्या आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या ठिकाणी दुःखाचा संबंधच नाही, दुःखच नाही आहे असं सांगता. आता तुम्ही सांगितल्यानंतर ते आम्हाला ते पटायला पाहिजे, त्याच्यावर विश्वास बसायला पाहिजे. आम्हाला ते विश्वास बसत नाही, काय करता? आमचं ते दुर्दैव आहे. काय विश्वास बसत नाही? त्याचाही तो कारण सांगतो शिष्य. विश्वास न बसण्याचं कारण असं आहे की आमच्या ठिकाणी प्रत्यक्ष संसाराची प्रतीती येत असताना, म्हणजे संसार दुःखही दिसत असताना, संसार दुःखाची प्रतीती येत असताना तुम्ही सांगता की आमच्या ठिकाणी संसार दुःख नाही, हे कसं काय पटेल? आहे का नाही? प्रत्यक्ष संसाराची अनुभूती येते, प्रत्यक्ष दुःखाची प्रतीती येते आणि प्रत्यक्ष प्रतीती येत असताना तुम्ही म्हणताय की तुमच्या ठिकाणी काय नाही, संसार दुःख नाही. मग प्रतीतीला कसं काय येतं आहे? मग ठीक आहे, तुम्ही जर म्हणतात की माझ्या ठिकाणी ते नाही, ते संसार दुःख माझ्या ठिकाणी नाही, तर मग माझ्या ठिकाणी मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानित नाही. मग मला प्रतीतीला येणारं जे संसार दुःख आहे ते जर माझ्या ठिकाणी नाही, मग कोणाच्या ठिकाणी ते सांगा? असं विचारल्यानंतर श्री गुरु सांगतात की बाबा, अरे माझ्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी असं काय सांगू तुला? ती वस्तू, संसार नावाची वस्तू जर खरी असती तर तिचं काहीतरी ठिकाण सांगता आलं असतं. परंतु वंद्यपुत्र जसं अत्यंत अभावरूप आहे तसा सगळा संसार आणि संसार दुःख हे अत्यंत अभावरूप आहे का नाही? वंद्यपुत्र कधी झाला नाही, मग त्याच्यामुळं त्या वंद्यपुत्राचं कुठं स्थान सांगता येत नाही. अमक्या ठिकाणी राहतो, तमक्या ठिकाणी राहतो, सांगता येतं का? सांगता येत नाही. तसं हा संसार कधी झालाच नाही. संसार नावाची एखादी जर सत्यवस्तू असती, संसार दुःख नावाची एखादी सत्यवस्तू असती, तर मग त्याचं ठिकाण सांगता आलं असतं. मग ते सांगता आलं असतं की माझ्या ठिकाणी का तुझ्या ठिकाणी का त्याच्या ठिकाणी सांगता आलं असतं. परंतु वंद्यपुत्र जसं अत्यंत अभावरूप आहे तसा हा संसार अत्यंत अभावरूप असल्यामुळं, तो झालेलाच नसल्यामुळं त्याचं स्थान सांगता येत नाही.
संसार झालेलाच नाही असं गुरुने सांगितल्यानंतर पुन्हा शिष्य शंका करतो, महाराज जर मग संसार झालाच नाही, वंद्यापुत्र झालेला नाही, वंद्यापुत्राप्रमाणे जर अत्यंत अभावरूप हा संसार आहे, तर मग न झालेला वंद्यापुत्र, अत्यंत अभावरूप असलेला वंद्यापुत्र तो कधी कोणाला दिसतो का? त्याची प्रतीती कोणाला येते का? त्याची प्रतीती कोणालाच येत नाही. मग त्या वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत अभावरूप जर हा संसार आहे आणि संसार दुःख आहे, तर या संसाराची आणि संसार दुःखाची सुद्धा कुणाला प्रतीती यायला नाही पाहिजे. जशी वंद्यापुत्राची कुणाला प्रतीती येत नाही, वंद्यापुत्र कुणाला दिसत नाही, तसा संसार सुद्धा कुणाला दिसायला नाही पाहिजे. संसाराची सुद्धा कुणाला प्रतीती आली नाही पाहिजे, संसार दुःखाची सुद्धा प्रतीती आली नाही पाहिजे. पण भानगड ही आहे, संसार आणि संसार दुःख या दोन्हीची धडधडीत प्रत्यक्ष प्रतीती येते. मग ही प्रतीती कशी काय येते सांगा? बरोबर आहे का नाही शंका? जर तुम्ही म्हणताय की हा संसार अत्यंत अभावरूप आहे, झालेलाच नाही संसार, जन्मालाच नाही, अजातवाद सांगता तुम्ही. काय सांगता? अजातवाद, संसार झालाच नाही. मग जर संसार झालाच नाही, न झालेला वंद्यापुत्र जसा दिसत नाही, मग संसार सुद्धा तसा दिसायलाच नाही पाहिजे. मग त्याची प्रतीतीच नाही आली पाहिजे, पण प्रत्यक्ष प्रतीती येते संसाराची. मग याची वाट काय लावायची? हां, मग गुरु म्हणतात थांब तुला आता दुसरा सिद्धांत सांगतो. मुख्य सिद्धांत तर अजातवादाचाच आहे, पण हा अजातवाद आहे ना, एकतर समजत नाही, समजला तर पटत नाही. तुला सुद्धा हा पटाना झाला आहे, म्हणून तुला आता हा पटण्याकरता तुला अगोदर मी विवर्तवाद सांगतो. विवर्तवाद सांगितला का, विवर्तवाद लक्षात आला का, मग अजातवाद सुद्धा तुला चांगला लक्षात येईल, समजून येईल. अलग लक्षामध्ये तुला आता मी काय सांगतो? विवर्तवाद सांगतो. आतापर्यंत काय सांगितला? अजातवाद सांगितला. अजातवाद म्हणजे काय? संसार झालेलाच नाही, संसार जन्मलाच नाही, संसार नावाची वस्तूच नाही, जगत नाहीच आहे, परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही, अशा प्रकारचं जे प्रतिपादन करणं, अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताला काय म्हणतात? अजातवाद अशा प्रकारचं म्हणतात. मग हा अजातवाद काय तुला पटत नाही, मग आता तुला विवर्तवाद सांगतो. मग विवर्तवाद म्हणजे काय? अरे त्यानं विचारलं होतं का नाही, जर झाला नाही संसार तर मग प्रतीतीला कसा येतो? तर मग ते आता प्रतीतीला कसा येतो त्याचं आता स्पष्टीकरण सुरू करतात. हे बघ म्हटले, तुझ्या आत्म्याचं ज्ञान आहे का नाही? कसं ज्ञान आहे तुला? मी माणूस आहे, मी ब्राह्मण आहे, किंवा मी मराठा आहे, मी आमकाय तमकाय, काळाय, गोराय, खुजाय, येडपट आहे का नाही? असं ज्ञान आहे का नाही तुला आत्म्याचं? आत्म्याचं म्हणजे स्वतःचं कसं ज्ञान आहे? असं ज्ञान आहे का नाही तुला? मग तुला हे जे ज्ञान आहे आत्म्याचं, की मी असं आहे तसं आहे, आमकाय तमकाय, मग हे ज्ञान आहे. पण तुला आत्म्याचं मी ब्रह्म आहे असं ज्ञान आहे का? आत्म्याचं आहे का तुला? मी ब्रह्म आहे असं ज्ञान आहे का आत्म्याचं? आणि वास्तविक पाहिलं तर आत्मा ब्रह्मरूप आहे. आत्मा काय आहे? ब्रह्मरूप आहे. मग आत्मा ब्रह्मरूप असताना तुला ब्रह्मरूपानं आत्म्याचं ज्ञान आहे का? नाही. आणि आत्मा म्हणजे देह आहे का? आत्मा म्हणजे देह आहे का? नाही. आणि आत्मा देह नसताना तुला आत्म्याचं देहरूपानं ज्ञान आहे. मी काळा, मी गोरा, मग काळा देह असतो का आत्मा असते? मग ब्राह्मण जातीत जन्मलेला आत्मा असते का देह असते? देह असते. म्हणजे देहालाच तू आत्मा मानायला लागला. आत्म्याचं ब्रह्मरूपानं तुला ज्ञान आहे का देहरूपानं ज्ञान आहे? मग तुला हे जे ज्ञान आहे यथार्थ ज्ञान आहे का अयथार्थ ज्ञान आहे? आत्म्याचं तुला जे ज्ञान व्हायला लागलं हे ज्ञान कसं आहे? अयथार्थ ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. हे तुझं ब्रह्मज्ञान आहे. मी देह आहे, मी ब्राह्मण आहे, मी आमका आहे तमका आहे, हे जे तुला आत्म्याविषयी ज्ञान आहे हे तुझं आत्म्याविषयीचं ज्ञान यथार्थ नाही, ब्रह्मज्ञान आहे. म्हणजेच तुला आत्म्याचं काय आहे? अज्ञान आहे. अज्ञान काय आहे? आत्मा जो ब्रह्मरूप आहे ते ब्रह्मरूपाने ज्ञान नाही, म्हणजे तुला आत्म्याचं काय आहे? अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानापासून हे जगत निर्माण होतं आणि प्रतीतीला येतं. कळलं का? ते बी सत्य निर्माण होत नाही जगत, मिथ्या जगत प्रतीतीला येतं, खोटं. अज्ञानापासून. कोणत्या अज्ञानापासून? आपल्याला आपल्या स्वरूपाचं ब्रह्मरूपानं ज्ञान नाही, आत्म्याचं ब्रह्मरूपानं ज्ञान नाही, मी ब्रह्म आहे असं ज्ञान नाही. म्हणजेच आपल्याला आपल्या आत्म्याचं काय आहे? अज्ञान आहे. आणि या अज्ञानाच्या योगानं आपल्याला मिथ्या जगताची प्रतीती येते. या अज्ञानापासून मिथ्या जगत प्रतीतीला येतं. कसं काय? त्याच्याकरता उदाहरण देतात, दृष्टांत देतात.
जसं एखादा माणूस रात्रीच्या वेळेला अंधारामध्ये शेतात निघाला आणि शेतात जात असताना रस्त्यात दोरी पडलेली असते आणि त्या दोरीवर त्याला सर्पाचा काय होतो, भास होतो. मग दोरीवर सर्पाचा भास कसा काय झाला त्याला, आता सांगा. दोरीवर भासलेला साप खोटा का खरा? खोटा आहे का नाही? तिथं साप असतो तरी का? नसतोच साप तिथं नसतोच. पण मग तिथं भासतो का नाही? मग कसा काय भासला तिथं साप? मग त्याचं उत्तर सांगतात की रस्त्याने जाताना त्याला इथं दोरी आहे असं कळलं नाही. ही दोरी असं कळलं असतं तर साप भासला असता का? नसता भासला. मग इथं दोरी आहे असं कळलं नाही म्हणजे हे दोरी आहे याचं त्याला काय आहे, अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाच्या योगानं दोरीवर सर्पाचा भास होतो, आहे का नाही? उदाहरणार्थ होतो का नाही? दोरीवर सर्पाचा भास होतो. कशामुळं? दोरीच्या अज्ञानामुळं. मग दोरीच्या अज्ञानामुळं दोरीवर सर्पाचा जसा भास होतो, सर्पाचा भास म्हणजे मिथ्या सर्प भासतो, खोटा सर्प भासतो तिथं. मग तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं, आत्मा ब्रह्मरूप आहे हे ज्ञान नाही म्हणजे आत्म्याचं अज्ञान आहे. म्हणजेच या अज्ञानामुळं आत्मस्वरूपावरच या संसाराचा आणि दुःखाचा काय होतो, आभास होतो. म्हणजेच भास होतो. म्हणजेच मिथ्या संसार आणि दुःख भासतं. हे संसार आणि दुःख काही खरं नाही आहे. दोरीवर भासलेला साप खरा असतो का? नाही, खोटा असतो. तसं आत्मस्वरूपावर भासलेलं हे सगळं जगत आणि हा सगळं दुःख सगळा हा पसारा सगळं खोटे. रज्जू सर्पाकार भास येले जगदंबर. बघा आता शिष्य शंका काय करतोय, हे भगवान म्हणजे गुरुना म्हणते भगवान, जन्म मरणादी दुःखरूप संसार माझ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही, तर मग प्रत्यक्ष का दिसतो? जी वस्तू झालीच नाही ती वंद्यपुत्राप्रमाणे कोणालाही दिसत नाही. तसं संसार जर झालाच नसेल तर तोही प्रत्यक्ष प्रतीत होऊ नये. तो तर प्रतीत होतो म्हणून तो झालाच नाही हे म्हणणं अनुभवाच्या विरुद्ध आहे असं माझ्या अल्पबुद्धीला वाटतं. याचं समाधान तुम्ही काय करा, सांगा. असं समाधान सांगा म्हटल्यावर तर श्रीगुरू सांगतात, विवर्तवाद सांगतात. बाबा रे, हा आजातवाद कुणाला पटत नाही व एकाएकी कुणाला पटणं शक्यही नाही. त्याप्रमाणे तुलाही पटत नाही. म्हणून आता तो आजातवाद पटण्याकरता अगोदर विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद तुला मी काय करतो, सांगतो. तो तुला नीट पटला, समजला काय? अध्यासवाद, त्यालाच विवर्तवाद म्हणतात. त्याला अध्यासवादालाच काय म्हणतात, विवर्तवाद. तर मग तो आजातवाद आपोआप पटेल. आजातवाद तुला काय होईल मग? काय पटल्यावर? विवर्तवाद पटल्यावर. विवर्तवाद चांगला समजला की तुला आजातवादसुद्धा काय होऊन जाईल, पटून जाईल. मग आता वास्तविक जन्मादी जगत सत्य नसून भासतं का? जन्म मरण आदी हे सगळं जगत आहे ना, संसार भासतं का बरं? का बरं भासतं हे? याचं कारण सांगतो तुला. स्वतःच्या आत्म्याचं मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे वगैरे वगैरे रूपानं ज्ञान आहे. पण मी ब्रह्म आहे असं आत्म्याचं ब्रह्मरूपानं ज्ञान आहे का? ते ब्रह्मरूपानं ज्ञान नाही. असं जे आत्म्याचं अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या योगानं जगत प्रतीत होतं. अज्ञानाच्याच योगानं जगताची काय येते, प्रतीती येते. जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प, रज्जूचं अज्ञानानं मिथ्या प्रतीत होतो, आहे का नाही? रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो का नाही? ते रज्जूच्या अज्ञानानं प्रतीत होतो. तसं जन्मादी संसार सत्य नसून आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मिथ्या काय होतो, प्रतीत होतो. अशा प्रकारचं उत्तर श्रीगुरूंनी सांगितलं. पण शिष्याला शंकाच लय येतात, आहे का नाही? आता काय सांगितलं गुरुनी? बाबा, दोरीवर सर्प भासतो, तो जसं दोरीच्या अज्ञानानं भासतो तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं जगत आणि जगत आधी सगळा संसार काय होतो, भासतो. असं सांगितल्यानंतर आता तरी पटायला पाहिजे ना, पण तरी पुन्हा याला शंका आली. म्हणले, गुरु महाराज तुम्ही उदाहरण सांगितलं, आम्हाला दृष्टांत दिला कशाचा? रज्जू सर्पाचा. रज्जू म्हणजे दोरी आणि त्या दोरीवर सर्प भासतो म्हणजे रज्जूवर सर्प भासतो. पण तुम्ही म्हणता की अज्ञानामुळं भासतो दोरीवर सर्प. पण दोरीवर सर्प कसा भासतो हेच मला नीट कळलं नाही. तुम्ही दृष्टांत दिला आहे कशासाठी? आत्म्यावर जगाचा संसार कसा भासला, जगतादी संसार कसा भासला
हे समजून सांगण्यासाठी. आणि त्यासाठी दृष्टांत दिला तुम्ही रज्जू सर्पाचा. तो रज्जू सर्पाच्या दृष्टांतातच लय भानगड आहे, सगळा घोळच आहे त्या रज्जू सर्पाच्या दृष्टांतात. काय घोळ आहे? अहो, रज्जू व सर्प कसा भासतो याविषयी लोकांचं काही एकमत नाही, वेगवेगळी मतं आहेत. कुणाचं काय मत आहे, कुणाचं काय मत आहे, कुणाचं काय मत आहे, 5-7 मतं आहे त्याच्यात. म्हणजे लोकांची मतं म्हणजे शास्त्रकारांची मतं आहेत. रज्जूवर सर्प कसा भासला, दोरीवर सर्प कसा भासतो याबद्दल शास्त्रकारांची वेगवेगळी मतं आहेत. थांबा, आता मी तुम्हाला सांगतोच ती कोणाकोणाची मतं आहेत, काय काय मतं आहेत. असं म्हणतो कोण? शिष्य. मी सांगूनच टाकतो तुम्हाला आता. या रज्जू सर्पाबद्दल कोण काय म्हणतं आहे, कोण काय म्हणतं आहे, आणि असं सगळ्यांची वेगवेगळी मतं असल्यामुळं माझ्या डोसक्यात झालं आहे गोंधळ. रज्जूवर सर्प नेमका कसा भासतो, कुणाचं मत मानायचं? आणि तुम्ही त्या दृष्टांत दिला रज्जू सर्पाचा. जसा रज्जू सर्प भासतो तसं आत्म्यावर हे जगत काय झाले, भासले म्हणून. पण मला रज्जू सर्प कसा भासतो हेच नाही कळलं अजून. मग जर दृष्टांतच नाही समजला तर सिद्धांत कसा कळन का? नाही. तेच शिष्य म्हणते, बघा महाराज, मला रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजून सांगा बरं जरा. मला प्रथम रज्जू सर्पाच्या दृष्टांतातच म्हणजे रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा भासतो अशी शंका आहे. याचं जर नीट समाधान झालं तर त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या आहे असं माझ्या लक्षात येईल. पण रज्जूच्या ठिकाणचा सर्प जसा आपण मिथ्या सांगता तसं इतर लोक त्याला मिथ्या मानित नाहीत. ते रज्जूच्या ठिकाणी होणाऱ्या सर्पाच्या प्रतीतीची निरनिराळ्या रीतीनं काय करतात, व्यवस्था लावतात. रज्जूवर सर्प जो दिसतो, त्याची जी प्रतीती येते त्याची वेगवेगळ्या रूपानं ते काय करतात, त्याची संगती लावतात. आता कोण कशी संगती लावतो ते आता सांगतात. ख्याती वर्णन. ख्याती म्हणजे त्यांना जी प्रतीती आली, रज्जू सर्पाची जशी प्रतीती आली ती प्रतीती त्यांचं मत सांगतात, त्याला ख्याती वर्णन म्हणतात. त्याला ख्याती म्हणजे प्रतीती. जशी रज्जू सर्पाची प्रतीती आली ती प्रत्येकाने आपली आली, जशी जशी ज्या प्रकारानं प्रतीती आली ती काय केली, सांगितली, त्याला ख्याती वर्णन म्हणतात. अगोदर ती आता प्रतीती कशी आली त्यांची मतं काय आहेत नंतर बघू. पण हे रज्जूवर सर्पाची प्रतीती कशी आली सांगणारे कोण कोण आहेत ते बघू अगोदर. बसले होते असे किंवा काहीतरी असं चिंतन चालू होतं त्यांचं. काही काम नव्हता, नांगर हाणायचा नव्हता, काही खोडायचं नव्हतं, काही पाळी घालायची नव्हती, आहे का नाही, खुरपायचं नव्हतं, काही नव्हतं, काम नव्हतं काही. मधुकरी आणायची होती. मग आता वेळ कसा, त्यावेळेला मोबाईल नव्हते, काही नव्हते, म्हणून रज्जूवर सर्प कसा भासला वा. मग बसले विचार करीत. मग कोण म्हणतो असा भासला, कोण म्हणतो तसा भासला. चालू झालं यांचं, आहे की नाही. बघा, प्रथम आपण अशी कल्पना करू की कोणी 5 पुरुष रस्त्यानं जात असताना रस्त्यातील दोरीच्या ठिकाणी मंद अंधकारामुळं 5ही जणांना त्या दोरीवर सर्पाचा भास झाला. इकडे बघा, 5 जण होते, रस्त्याने चालले होते, अंधार होता, दोरी पडलेली होती आणि दोरीवर त्या 5 जणांना काय झाला, सर्पाचा भास झाला. दोरीवर सर्प भासला. नंतर त्या दोरीचं ज्ञान झालं 5 जणाला, आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर दोरीच्या ज्ञानानं त्या सापाची काय झाली, निवृत्ती झाली. दोरीचं ज्ञान झालं, साप दिसतो का पुन्हा, राहत नाही. म्हणजे मग सापाची काय होऊन जाते, निवृत्ती होऊन जाते. त्या दोरीच्या ज्ञानानं ज्ञानानं सर्वांचा सर्पभ्रम निवृत्त झाला. त्या सगळ्यांना 5 जणाला सर्प भासला होता, त्या 5ही जणाचा सर्पभास काय झाला, निवृत्त झाला, नष्ट झाला. इथपर्यंत सगळं ठीक झालं. म्हणजे ते 5 रस्त्याने चालले होते, दोरी पडली होती, त्या दोरीवर 5 जणांना सर्पाचा भास झाला, दोरीचं ज्ञान झालं. आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर त्या 5ही जणांना जो सर्पाचा भास झाला होता तो त्यांचा 5 जणांचा सर्पाभास काय झाला, निवृत्त झाला. इथपर्यंत सगळं ठीक झालं, सगळ्याचं सारखं होतं. पण नंतर ते 5ही जण एके ठिकाणी बसून विचार करू लागले, या दोरीच्या ठिकाणी सर्प भासला कसा, दोरीवर सर्प कसा भासला. मग त्या 5ची नावं सांगतो म्हणतात. आता शिष्य, हे शिष्याचं मत आहे सगळं. शिष्य सांगू लागला गुरुला. ते 5 जण कोण कोण होते, त्यांची काय काय नावं आहेत ऐका महाराज. पहिला आहे असत ख्यातीवादी. त्याची कोणती ख्याती आहे, असत ख्याती. कोण आहे, त्याचं नाव काय आहे, माध्यमिक मताचा शून्यवादी याची आहे का नाही. 5 जण विचार करीत बसले, मत मांडायला लागले. पहिला मत मांडणारा कोण नाही, असत ख्यातीवादी आहे. असत ख्यातीवादी आहे म्हणजे त्याची असत ख्याती आहे त्याची. आणि त्याचं नाव काय, माध्यमिक. त्याचं नाव काय आहे, माध्यमिक मताचा शून्यवादी येतो. सर्वम शून्यम शून्यम म्हणतो तो.
काय म्हणतो? सर्वम शून्यम शून्यम असा तो माध्यमिक मताचा आहे, शून्यवादी आहे. बरं, आता दुसरी आहे आत्मख्याती. रज्जूवर सर्प कसा भासला याबद्दल जी वेगवेगळी मतं आहेत, वेगवेगळे मतात प्रभा आहेत, वेगवेगळं जे सांगतात त्याला ख्याती म्हणतात. आणि ते अशा वेगवेगळ्या ख्याती आहेत आणि त्या कोणाकोणाच्या ते सांगतात. असत ख्याती आहे, आत्मख्याती आहे, अन्यथा ख्याती आहे, अख्याती आहे, सत्ख्याती आहे, अनिर्वचनीय ख्याती आहे. असे 5-6 ख्याती आहेत. आलं लक्षामध्ये? असत ख्याती कुणाची? माध्यमिक मताचा शून्यवादी याची आहे. दुसरी आहे आत्मख्याती. आत्मख्याती कुणाची आहे? योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध याची आहे. अन्यथा ख्याती कुणाची आहे? न्याय वैशेषिक मताचा जडवादी याची आहे. अख्याती कुणाची आहे? सांख्य व प्रभाकर मताचा चिदवादी याची आहे. सत्ख्याती कुणाची आहे? रामानुज मताचा जगत सत्यवादी याची आहे. तो जगाला सत्य मानतो, त्याची ही सत्ख्याती आहे. आणि शेवटची अनिर्वचनीय ख्याती ही श्री भगवान व्यास आणि श्री शंकराचार्य यांची आहे. कळलं का? अशा ह्या रज्जूवर भासलेला सर्प त्याबद्दल असणाऱ्या ह्या 5-6 ख्याती आहेत. आणि त्या कोणाकोणाच्या आहेत ती पुढं नावं सांगितलेली आहेत. हे सगळं पाठ करून यायचं उद्याच्याला. हे सगळं पाठच झालं पाहिजे. नाही पाठ झालं की मग बघा ख्यात्या किती आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि ती कोणती ख्याती कुणाची आहे हे सगळं पाठ करून यायचं. कारण हे सगळं आता पुढे. ओम शांती शांती शांती. कुंडली गवत हरिठल श्री